नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचे रा. पाधूर नारायणराव बोरावके महाविद्यालय ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेमध्ये अध्यापन प्रक्रियेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मी बनकर यूपी आज या ठिकाणी इयत्ता 11वी विषय मराठी घटक व्याकरण उपघटक काव्यगुण या घटकाच्या संदर्भात आज मी तुमच्याबरोबर या माध्यमातून संवाद साधणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस समाजामध्ये वावरतो तर हे वावरत असताना कोणत्या ना कोणत्या गुणांनी संपन्न असणारा व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतो. तो त्याच्यामध्ये ठासून भरलेला त्याचं ते वैशिष्ट्य असतं. आता मानवामध्ये कोणकोणते गुण आहेत, व्यक्तीचे कोणकोणते गुण आहेत, तर पराक्रम, एखाद्या सीमेवर लढणारा किंवा कारगिलच्या युद्धामध्ये लढणारा एखादा वीर असेल, तो धीरोदात्तपणे त्या ठिकाणी शत्रूंचा सामना करतो, हा झाला पराक्रम. या पराक्रमाच्या संदर्भातली खरंच एक काव्यगुणाशी ती निगडीत आहे, म्हणून ती ओळ मला तुम्हाला सांगावीशी वाटणार आहे. एका सातारातील कोरेगाव म्हणून गाव आहे जवळच, आणि तिथे एक मिलिटरीमध्ये एक तरुण भरती झाला. 1-2 वर्षामध्ये त्याचं लग्न झालं. त्याची बायको SYBA मराठी विषय घेऊन शिक्षण घेत होती, आणि कारगिलचं युद्ध झालं आणि त्यात तो शहीद झाला. नंतर वार्धक्याकडे झुकलेली त्याची आईवडील, त्या मुलाचे आईवडील आणि विधवा झालेली ही मुलगी. पण ज्यावेळेस तो कारगिलला होता, युद्धाच्या त्या भूमीवर होता, त्यावेळेस त्याची आई आणि त्या शहीद सैनिकाची पत्नी मंदिरामध्ये जायची आणि मंदिरामध्ये त्या देवाची आरती पूजा करणे हे काम करायचे. आणि त्याचबरोबर आपल्याकडचे असणाऱ्या परंपरेप्रमाणे त्या मंदिरामध्ये असणारे हळदी कुंकू त्या देवाच्या पायावर टाकायचं आणि त्यातलं एक बोट सौभाग्यवतीनं आपल्या कपाळावर लावून घ्यायचं, अशा प्रकारचा तिचा दिनक्रम सुरू होता. पण आता नवरा गेला, सौभाग्याचं लेणं गेलं, मंदिरात जाणं थांबलं. पण आता ज्या वेळेस ती मंदिरातून जाते किंवा मंदिराच्या जवळून जाते, त्यावेळेस मात्र तिच्या मनामध्ये चलबिचल अवस्था होते. आणि म्हणून एक 4च ओळी तिने लिहून पाडगावकरांना पाठवल्या होत्या. आणि अतिशय काव्यगुणामध्ये जे काही असतं, रस असतो, तो त्या ठिकाणी मला अतिशय प्रामाणिकपणे पाहायला मिळाला, आणि म्हणून त्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. मंदिरात गेल्यावर ती मुलगी म्हणते, बरं, मंदिरात गेल्यावर कपाळाकडे जाणाऱ्या बोटांना कसं आवरावं? मंदिरात गेल्यावर कपाळाकडे जाणाऱ्या बोटांना कसं आवरावं? तुम्हीच सांगा पाडगावकर, आमच्यासारख्यांनी कसं जगावं? म्हणजे विधवा स्त्रीनं त्यांच्याकडे मागितलेली ही मागणी होती, आणि जगणं अशक्य होतं, मुश्किल होतं. आणि म्हणून हा गुण, पराक्रमाचा गुण या ठिकाणी तो आहे, धीरोदात्तपणे लढला. आणि त्याचबरोबर इथे एक संवेदनशीलता या मुलीच्या असणाऱ्या कवितेतून, तिच्या शब्दातून आपल्याला पाहायला मिळते. किंवा उदारता काहींकडे असते, कर्ण दानशूर आहे, उदार आहे, म्हणजे माझ्याकडे आहे ते लोकांना देऊन टाकणं, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मनामध्ये आडी न ठेवता देत राहणं, ही उदारता हा माणसाचा गुण आहे, व्यक्तीचा गुण आहे. एखाद्याबद्दलची वाटणारी करुणा,
किंवा एखादा श्रीमंत व्यक्ती गरीब एखाद्या विद्यार्थ्याला जेवायला देतो, त्याच्या शिक्षणाची सोय करतो, त्याच्याबद्दलची वाटणारी कीव, करुणा हा त्या व्यक्तीतला गुण आहे. कधी कधी आपली जी परंपरा आहे ती संतांची परंपरा आहे आणि परोपकार करणे, त्या माणसाने किती त्रास दिला तरी आपण परोपकार करीत राहायचं, हा असणारा माणसाचा गुण आणि ती संतांची परंपरा आहे. आणि संतांनी तर यामध्येच आपली इति कर्तव्यता मांडलेली आहे. एका संतांनी तर नदीच्या पाण्यातून वाहत जाणारा तो विंचू, त्याला असं वाटलं की हा मरेल, पाण्याच्या प्रवाहात जाऊन मरेल, आणि म्हणून अगदी पाण्याच्या प्रवाहाच्या पुढे वेगात पळत गेले, तीरावरून आतमध्ये पाण्यात उतरले आणि पाण्यातून तो असा विंचू हातामध्ये घेतला आणि जोपर्यंत हातात पाणी होतं तोपर्यंत विंचावानी काहीच केलं नाही. आणि नंतर मात्र पाणी संपलं, विंचावानी त्याचा स्वभाव गुण दाखवला, डंक मारला आणि डंक मारल्याबरोबर हात सुटला, पाण्यात पडला. संतांना वाटलं की आता तो परत वाहत जाईल आणि मरेल, म्हणून परत गेले, परत तसंच उचललं, परत डंक मारला. आणि ही कधी कधी किती त्रास झाला तरी परोपकाराची वृत्ती हा माणसाचा गुण आहे. एखादं मांजरीचं पिल्लू असेल आणि ते जखमी झालं असेल तर त्याच्याबद्दलची दया वाटणं संवेदनशीलता आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे जे गुण माणसाचे आहेत तशाच पद्धतीनं काव्यामध्ये असतील का? तर नक्की आहे, काव्यामध्ये सुद्धा गुण आहे. मग कोणते गुण आहेत? तर त्या गुणांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. पण आधी हे काव्यगुण म्हणजे काय हे आपण या ठिकाणी आधी आता या संबोधाचं स्पष्टीकरण मी तुमच्यासमोर करतो. ज्या गुणांमुळे काव्याची शोभा वाढते त्या गुणांना काव्यगुण असं म्हटलं गेलेलं आहे. आता काव्याची शोभा वाढते म्हणजे काव्याची शोभा शब्दांनी वाढते, काव्याची शोभा सहज सुलभ अशा प्रकारच्या रचनेने वाढते, काव्याची शोभा शब्दांच्या पुनरुक्तीनं वाढते, काव्याची शोभा विशिष्ट प्रकारच्या शब्दांच्या ठेवणीनं वाढते. म्हणजे ज्याप्रमाणे या ठिकाणी शब्दांमधील असणाऱ्या शक्तीनं, शब्दामधील असणाऱ्या गुणांनं त्या काव्याला शोभा वाढते आणि ते जे गुण आहेत ते गुण म्हणजे त्या काव्याचे गुण असं आपण म्हटले गेलेलं आहे किंवा असं आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला आहे. आता काव्यगुणांची वैशिष्ट्ये कोणती आहेत? काव्यगुण म्हणजे काय आपण पाहिलं की ज्या असणाऱ्या गुणांमुळं काव्याची शोभा वाढते, ते दिसायला आकर्षक अगदी चांगले वाटतात, अशा प्रकारच्या या काव्यगुणांची वैशिष्ट्ये कोणती, खास बाब कोणती? तर विविध गुणांच्यामुळे काव्य सुंदर, आकर्षक, अगदी कानाला गोड वाटेल असं तयार होत असतं. आणि ज्या असणाऱ्या गुणांमुळं काव्याच्या सौंदर्यामध्ये वाढ होते ते काव्यगुणांची वैशिष्ट्ये असतात. त्याचबरोबर काव्यगुणामुळे काव्यातील रस किंवा त्यातील आल्हाददायकपणा, रसिक मान्य होतो. अशा प्रकारची असणारी जी काही वैशिष्ट्ये आहेत ती काव्यगुणांची वैशिष्ट्ये मानली गेलेली आहे. काव्यगुणातील शब्दांची वैशिष्ट्ये सुद्धा आहेत. मग शब्दांची वैशिष्ट्ये कोणती? तर नाद, लय आणि ताल हे तयार करण्यासाठी कधी कधी अनुप्रास तयार केला जातो. जसं आपल्या काही गीतांमधून शब्दांची पुनरावृत्ती करून एक विशिष्ट प्रकारची ताल आणि लय तयार केली जाते आणि त्यातून एक रिदम तयार होतो, नाद तयार होतो. उदाहरणार्थ एका चित्रपटातलं गाणं आहे, लावणी प्रकारातलं आहे, लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं, बात तू करते मंजुळ मैनेचं. तर लटपट लटपट यातून एक विशिष्ट प्रकारचे असणाऱ्या शब्दांच्या पुनरावृत्तीनं ताल निर्माण केलेला आहे आणि हे ताल, हा शब्द
आणि ह्या शब्दांची असणारी ठेवण किंवा शब्दांची असणारी जागा निश्चित केल्यामुळं त्या ठिकाणी एक ताल निर्माण होतो आणि हेच खऱ्या अर्थानं काव्यगुणांच्या शब्दांचं वैशिष्ट्य आहे. सोपे, सहज, सुटसुटीत, सहज सुलभ अशा प्रकारच्या शब्दांचा अर्थ हे सुद्धा त्या काव्यगुणांच्या शब्दांचं वैशिष्ट्य आहे. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे नाद मधुरता, एक गोडवा, नुसताच गोडवा नाही तर एक विशिष्ट प्रकारची आवर्तनं येत येत त्या ठिकाणून गोडवा निर्माण होतो. अशा प्रकारची असणारी जी काही वैशिष्ट्य आहेत ती शब्दांची वैशिष्ट्ये असतात आणि ती काव्यगुणांसाठी अतिशय उपयुक्त असतात. त्याचबरोबर प्रत्येक ओळीतून व्यक्त होणारा अर्थ, आता बहिणाबाईंची एक ओळ मला या ठिकाणी व्यक्त होणारा अर्थ म्हणून सांगावा लागेल. आता पावसाळा या काळामध्ये आकाशामध्ये ढग येतात आणि सूर्य मावळतीला पश्चिमेकडे गेला आणि ढग डोक्यावर असली की ती सूर्याची प्रकाशकिरणं त्या ढगातून आतमध्ये वर जातात आणि ढगांची वरची किनार आपल्याला रंगीबेरंगी दिसायला लागते किंवा एखादा गुलाल उधळल्यासारखी संपूर्ण असणारी ती आकाश किंवा ते गगन असं लालभोर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. यावर बहिणाबाईंची कल्पना आहे. अतिशय साध्या आणि सुटसुटीत शब्दात सांगितलंय, किती रंगविशी रंग, किती रंगविशी रंग, रंग भरये डोयात, माह्यासाठी श्रीरंग, रंग खेळे आभायात. आणि आभाळामध्ये रंगाची उधळण केलेली आहे आणि अशा प्रकारचा नाद तयार करणं हे कवितेच्या शब्दांचं वैशिष्ट्य आहे आणि तो व्यक्त होणारा सहज भाव पण आहे. तर अशा पद्धतीनं काव्याच्या गुणांच्या संदर्भात, काव्यातील शब्दांच्या संदर्भात त्यांची वैशिष्ट्ये आपण पाहिली. आता या ठिकाणी आपल्याला काव्यातील प्रमुख 3 गुणांचा इथे आपल्याला विचार करायचा. पहिला जो गुण आहे तो म्हणजे प्रसाद, अर्थात प्रासादिक त्याला म्हटलं गेलेलं आहे. सोपे, सुबद, अर्थ चटकन समजणारे अशा प्रकारचं जे काही गुण ज्या काव्यामध्ये असतो त्याला प्रासादिक काव्यगुण किंवा प्रसाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे सहजासहजी अर्थबोध करून देणारे जे काही काव्यगुण आहेत त्या काव्यगुणांना प्रसाद असं म्हटलेलं आहे. त्याचं उदाहरण पहा, सहज आहे पहा अगदी. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. म्हणजे सहज आहे आणि शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा अर्थ काय आहे तो अर्थ आपल्याला लगेच समजतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या कवितेच्या रचना असतात त्या रचना म्हणजे प्रसाद किंवा प्रासादिक प्रकारामध्ये आहेत असं आपल्याला लगेचच्या लगेच ध्यानात येतं. म्हणजे त्याच्या असणाऱ्या व्याख्येवरून कळतं की त्या कवितेतील असणारे शब्द साधे, सोपे, सहज, सुलभ, सहजासहजी समजणारे आणि समजण्याबरोबर त्यातील असणारा अर्थबोध सुद्धा आपल्याला लगेचच्या लगेच होतो. अशा प्रकारचे गुण ज्यामध्ये असतील तो जो गुण असतो तो प्रसाद गुण असतो किंवा त्याला प्रासादिक गुण असं सुद्धा म्हटलेलं आहे. दुसरा जो गुणाचा प्रकार आहे आणि तो म्हणजे माधुर्य. आता माधुर्य हा शब्दच खऱ्या अर्थानं त्याचा संबोध, त्याची बोधात्मक पातळी जर आपण विचार केला तर आपल्याला लगेच लगेच समजतं. समजा मी तुमचे डोळे झाकले आणि जिभेवर एक मिठाचा खडा ठेवला. डोळे झाकलेले असताना सुद्धा तुम्हाला मिठाची चव कळते, म्हणजे तुमच्या जिभेला असणारी चवीची जाणीव आहे. पुन्हा मी तुमचे डोळे झाकले आणि तुमच्या जिभेवर एक खडी साखरेचा खडा ठेवला तर तुम्हाला ते पण लक्षात येईल. म्हणजे जिभेला ज्याप्रमाणे चव आहे, गोडवा आहे, तशाच पद्धतीनं ज्या असणाऱ्या काव्यामध्ये गोडवा असतो, मधुरता असते, तो जो गुण आहे तो माधुर्य या प्रकारामध्ये येणारा आहे. म्हणजे इथे एक विशिष्ट प्रकारचे शब्दांची रचना असण्याबरोबरच ते कानाला गोड, आबीट अशा पद्धतीचं ते शब्द आहेत असं आपल्याला वाटायला लागतं आणि तो गुण म्हणजे माधुर्य गुण आहे.
त्याची असणारं उदाहरण या ठिकाणी लिहिलं. श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. याच्यामध्ये मधुर आहे, गोडवा आहे. आणि हा गोडवा याचं जर वैशिष्ट्य पाहायचं ठरलं तर ऐकायला सुखद, सुलभ, मधुर आणि शिवाय नाद या गुणांमुळे हा एक चांगल्या प्रकारची कविता किंवा काव्य या प्रकारातून गेल्यानंतर ती अगदी सगळ्यांना प्रिय होऊन जाते. आणि त्याचबरोबर यातील असणाऱ्या अनुप्रासिक शब्दांच्या वापरामुळं ते आणखीनच गोडवा त्याच्यामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसतो. यातील असणारे शब्द साधे, मृदुवर्णाची, कोमल असतात. अनुप्रासिक रचनेमुळे एक कर्णमधुरता त्यामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. एक मन प्रसन्न करणारी शब्दरचना त्याच्यामध्ये असते. आणि माधुर्य गुणामुळे चित्ताची वृत्ती अगदी तल्लीन होते. एक विशिष्ट नंतर आपण ज्याप्रमाणे टाळी वाजवतो आणि टाळी वाजवल्यानंतर विशिष्ट प्रकारचा असणारा नाद तयार होतो, तशा प्रकारचा नाद किंवा ताल या माधुर्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसरं एक उदाहरण याचं जर सांगायचं ठरलं, गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. अशा पद्धतीचं एक शब्दांचा अनुप्रासाचा वापर या ठिकाणी केला आणि एकामागून एक आवृत्ती त्या दिल्यामुळं नाद तयार झालेला आहे. यानंतरचा असणारा तिसरा काव्यातील प्रमुख गुण आणि तो गुण म्हणजे ओज. आता आवेश, जोरकसपणा, दमदारपणा, खिलाडू वृत्ती अशा पद्धतीचं असणारं जे काही काव्य असतं त्या काव्यामध्ये हा ओज हा प्रकार असतो. इथे कठोर शब्दांचा वापर केलेला असतो, दमदार शब्दांचा वापर केलेला असतो. पोवाडा या प्रकारातलं जे गीत आहे ते ओज या प्रकारातलं असतं. मनामध्ये उत्साह निर्माण करणं याची क्षमता या काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वीररस, रौद्ररस अशा प्रकारच्या रसांना पुष्टी देणारा हा काव्य प्रकार आहे किंवा काव्य गुण आहे. भाषा जोरकस, दमदार आणि त्याचबरोबर विरश्री संचारण या प्रकारातला असणारा हा काव्य गुण आहे. म्हणजे पोवाड्यातली असणारी जी काव्याची रचना असते ती या ओज प्रकारातली असते. आता खबरदार जर टाच मारोणी जाल पुढे चिंदड्या, उडवीन राही राही एवढ्या. म्हणजे असं म्हटलं की उत्साह निर्माण होतो आणि हा उत्साह या ठिकाणी या असणाऱ्या काव्यगुणामध्ये पाहायला मिळतो. किंवा वेडात मराठे वीर दौडले सात, किंवा कोणत्याही प्रकारचा असणारा पोवाडा, डफावर थाप तुंतुण्याची असं म्हटलं की संचारत. किंवा एक कुसुमाग्रजांची कविता आहे, खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडा कपारी मधील वणमे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदहार पथापर्यंत डंके तुमचे झडलेले. तर अशा प्रकारचं असणारं ज्यावेळेस काव्य असतं त्यावेळेस ते काव्य ओज प्रकारातलं असतं. आणि म्हणून ओजस्विता हा प्रकार या काव्यामध्ये आहे. संचारणे, विरश्री संचारणे किंवा असं उठणे, तलवार घेऊन पाठीमागे उठणे किंवा अगदी जोशपूर्ण तयार होणे अशा प्रकारचा गुण या काव्यामध्ये असतो. आणि काही जे काव्य आहेत ते काव्य या प्रकारातले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे आणि इतर मंडळींनी सुद्धा अशाच प्रकारच्या ओजस्वी कविता रचना करून महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला अगदी पेटून उठवलं. आणि पेटून उठवणे, जोश निर्माण करणे हाच या असणाऱ्या काव्यगुणाचं महत्त्वाचा वैशिष्ट्य असतं. तर अशा पद्धतीनं आपण काव्यगुण हा जो व्याकरणातला प्रकार आहे अभ्यासला. धन्यवाद.